माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्यामुळे चर्चांना उधाण आलं। दरम्यान वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं रवींद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। एकनाथ शिंदेंची उदय सामंतांची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगरचा तुम्ही भाग असल्याच्या चर्चा आहेत, काय नेमकं आहे? काल माझ्या वैयक्तिक कामासाठी मी शिंदे साहेबांना भेटलो। ह्याच्यापूर्वी बरेच वेळा भेटलो, पण आत्ताही माझं काम होतं आणि त्या निमित्ताने मी त्यांना भेटलो आणि माझं काम त्यांना बोललो, मी त्यांना करतो म्हणलं आणि त्याची एक चर्चा होती आणि मी निघून आलो। बाकी राजकीय काही चर्चा तशी माझी त्यांची झालेली नाही। माझं कामानिमित्त मी त्यांना भेटलो। तुम्ही येत्या काळात कुठल्या वेगळ्या पक्षात जाण्याची तयारी करतायत का, किंवा महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात असं काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहात का? नाही, अजून मी तुम्हाला सांगतो, पक्ष आहे, पक्षात आहे, मी पक्षावर काम करणार आहे। शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतील तो खाली फॉलो होतो, ते काय खालनं वर जात नाही, वरून खाली येतात, त्याप्रमाणे ते घडलं जातं आणि मी पक्षामध्ये आहे, पक्षात काम करणार आहे, एवढाच विषय। रासनेंचा असू देत किंवा मुरलीधर मोहोळांचा, यांच्यासोबत काम करावं लागेल किंवा यांचा प्रचार देखील येत्या काळात करावा लागू शकतो, जर तुम्ही विचार केला तर? नाही, आता मी कोणाचा प्रचार करायचा, काय करायचा, माझा विषय तो येत नाही। माझा विषय हा येतो की मी माझं काम करतो, मी माझ्या कामाला ठाम आहे आणि मी परत एकदा सांगतो की लढायची ताकद माझ्या नेहमी असते, पण माझ्या कामासाठी मला भेटावं लागणार। काही गोष्टी जे माझ्यावर जो माझे काही अडचण येतात त्यासाठी काही लोकांना मला मदत मागावंच लागणार आहे ना आता। सो ऑपरेशन टायगर जे शिवसेनेकडून पडद्यामागून सुरू आहे त्याचा मी भाग नाही, मी फक्त माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे असू देत किंवा उदय सामंतांची भेट घेतल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलंय। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।